नागपूरनंतर बीडमध्ये जाऊयात। बीड नगरपालिकेमध्ये बीडमध्ये कोण नगराध्यक्ष होणार, कुणाची सत्ता येणार बघूयात आपण। बीडमधलं काय सध्याचं चित्र आहे बघूयात आपण। बीडमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे बघूयात। बीडची नगर परिषदेची निवडणुकीत चौरंगी पाहायला मिळते। भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि MIM एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे, कोणता पक्ष बाजी मारू शकतो, कोणता उमेदवार बाजी मारू शकतो, तर आपण पाहायला गेलं तर भाजपाच्या उमेदवार आहेत ज्योती गुमरे आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ह्या प्रेमलता पारवे असून MIMच्या उमेदवार ह्या सुरेखा सोंगारे आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा असेल किंवा लोकसभेची निवडणूक पाहायला गेले तर मराठा विरुद्ध OBC हा संघर्ष पाहायला मिळाला। मात्र तेवढंच बीड शहरामध्ये मुस्लिम समाज देखील निर्णायक आहे किंवा मुस्लिम समाजाचं मतदान देखील निर्णायक आहे। त्याचबरोबर OBC समाजाचं देखील बीड शहरामध्ये मतदान जे आहे ते निर्णायक असून येणाऱ्या काळामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आजच्या स्थितीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे ह्या आघाडीवर असताना पाहायला मिळते।